नमस्कार सर्वांना. मी सौ श्वेता संदीप देवकाते. माझी मुलगी माहेश्वरी देवकाते आता सिनियरमध्ये होती. लिटल वंडर स्कूलचा पहिल्यापासूनचा प्रवास ते आत्तापर्यंतचा तो सगळा माझ्या डोळ्यासमोर येतो. कारण जेव्हा मी पहिल्यांदा स्कूल चालू केली तेव्हा पहिलं ॲडमिशन फक्त वेदिका माने यांचंच होतं. मॅमने एक ॲडमिशन झाल्यानंतर नंतर सर्व करून 4 ते 5 ॲडमिशन झाले होते. त्यानंतर मला समजलं की इथे असं स्कूल आहे म्हणून. मग मी जेव्हा त्या स्कूलमध्ये गेले तेव्हा तिथे फक्त 5 स्टुडंट होते. माझ्या मुलीचं 6वं ॲडमिशन होतं. मला एकदा विचार आला की 5च मुलं आहेत, मग आता शिकवण्याची पद्धत कशी असेल. पण नंतर हळूहळू ॲडमिशन 6च होते. माझ्या मुलीचं झाल्यानंतर वर्षभरात नंतर 3 ॲडमिशन झाले. म्हणजे मॅमने जी मुलं होती 6, 7, 8 मुलं होती तर वर्षभर, आता तुम्ही पाहिलं की 2 वर्ष झाले आपण ॲन्युअल फंक्शन कसं सेलिब्रेट करतात मॅम, पण जेव्हा 8 मुलं होती ना तेव्हा पण मॅमने असं सेलिब्रेशन केलं होतं आणि कोणतीही गोष्टीची कमी ठेवली नव्हती. कारण तेव्हा असं त्यांना एकदाही वाटलं नाही की फक्त 8च मुलं आहेत तर मग आपण हे करावं का नको, ते करावं का नको. जसं आपण 2 वर्ष झाले ॲन्युअल फंक्शन पाहतोय तसंच फंक्शन त्यांनी ह्याच्या अगोदर पण स्टार्टला केलं होतं. फक्त 8 मुलांसाठी 3 टीचर होत्या. म्हणजे असं नव्हतं की सगळी मुलं एकत्र बसतायत मग एकच टीचर सगळ्या मुलांना शिकवतीये, असं नव्हतं. वेगवेगळ्या ह्याच्यासाठी स्टडीसाठी त्यांनी वेगवेगळ्या टीचर ठेवल्या होत्या. आणि शिवानी दिदी त्यांची मुलगी, तिच्याबद्दल तर मी काय बोलू, तिने तर एवढं केलेलं स्कूलसाठी आणि म्हणजे त्या 8 मुलांसाठी. तिने तेव्हा पण आता जसे तिने डान्स बसवले किंवा एखादी थीम ठरवली तेव्हा पण तिने 8 मुलांसाठी तशीच थीम पण ठरवली, तसेच डान्स पण बसवले आणि उत्तम मुलांनी सगळे डान्स वगैरे केले. म्हणजे जेव्हा 8 मुलं होती तेव्हा 2 वर्षात मॅमची 8ची 80 मुलं झाली. हे खरं तर त्या पाठीमागं त्यांनी केलेल्या मेहनतीचा परिणाम आहे आणि त्यांनी खरंच मनापासून आपण वर्षभर जेवढे फंक्शन सेलिब्रेट करतो स्कूलमध्ये तर तसे पण त्यांनी ह्याच्या अगोदर केले आणि कोणत्याही गोष्टीची कमी ठेवली नव्हती. जसे आता ते 80 मुलांसोबत सेलिब्रेशन करतात तेव्हा तसंच त्यांनी 8 मुलांसोबत पण सेलिब्रेशन केलं होतं. तेव्हा आम्ही पालक होतोच, पालकांनी पण त्यांना मदत केली आणि आमच्या मुलांमध्ये एवढी प्रगती झाली की आता 1ली 2रीचं जे पोर्शन मुलांना आहे किंवा 1ली 2रीची मुलं जी आता शिकतायत तेच मॅमने आता सिनियर KG मध्ये त्यांचं कम्प्लीट करून घेतले. मला उज्ज्वला मारणे मॅमसाठी आणि माझ्या मुलीची क्लास टीचर स्निग्धा टीचर ह्या दोघींचे पण खूप आभार मानायचे. त्यांच्यामुळे माझ्या मुलीमध्ये खूप बदल झाले. मेन म्हणजे माझ्या मुलीमध्ये खूप स्टेज डेअरिंग वाढली आहे. त्यांची शिकवण्याची पद्धत खूपच वेगळी आहे. तुम्ही आजकाल पाहता, तुम्हाला जर तुम्ही स्कूलमध्ये गेला तर ज्या स्कूलच्या ओनर आहेत त्या फक्त तुम्हाला कोणत्या तरी कार्यक्रमामध्ये किंवा मीटिंगमध्येच भेटतील. इतर वेळेस तुम्हाला ते अवेलेबल नसणार आहे. तुम्ही फक्त गेटवरून मुलांना घ्यायचं आणि घरी जायचं. पण उज्ज्वला मॅम 3 वर्ष झालं प्रत्येक पॅरेंटसाठी अवेलेबल आहे. त्यांनी असं कधीही मनात आणलं नाही की मी ओनर आहे, मी पालकांशी डायरेक्टली कसं भेटू. पण माझी पण सगळ्या पालकांना एवढी विनंती आहे की तुम्ही पण मुलांसाठी किंवा स्कूलसाठी किंवा उज्ज्वला मॅमसाठी तुमच्या वतीने काही सहकार्य करता येईल. सहकार्य म्हणजे आपल्याला काय करायचंय की त्या जे रूपरेषा प्रत्येक कार्यक्रमाची तुम्हाला आखून देतात फक्त त्यानुसार तुम्हाला सगळ्या गोष्टी करायच्या. कारण कधी कधी कसं होतं की तुम्हाला सांगितलं जातं तर तसं तुम्ही ते सगळ्या गोष्टी सगळ्याच पॅरेंट्स कडून होत नाहीत, मग त्याचा मानसिक त्रास पण त्यांना होतो. म्हणून मी सांगते की लिटल वंडर स्कूल ही आपल्यासाठी खूपच, आपल्या मुलांसाठी खूप चांगली संधी म्हणण्यापेक्षा खूप चांगलं स्कूल आहे. तर सगळ्यांनी उज्ज्वला मॅमसाठी सहकार्य करायचं आणि मी माझ्या मुलीच्या जेवढे बदल झाले किंवा तिच्या जी स्टेज डेअरिंग आली, बोलण्याची डेअरिंग आली, त्याच्यासाठी मी उज्ज्वला मॅमचे खूप आभार मानते. आणि त्यांना इथून पुढं आता 80 मुलं आहेत तर 80 मुलांचे 8000 मुलं व्हावीत ह्याच्यासाठी मी त्यांना शुभेच्छा देते. थँक्यू.